आमच्या पिंडू दिसत नाही. जा पुढे जा. ठेव तसंच राहू दे. ओढ लावते गावाकडची साध घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती मल्हारवारी मोतियान द्यावी धरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून मल्हारवारी मोतियान द्यावी धरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. संपला गाणं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. मी सेवेंद्र मांजरकर घेऊन आलो तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ. तर मंडळी, आता खूप दिवसांनी आपला व्हिडिओ येतोय आपल्या चॅनलवरती. तर टायटल आणि थंबनेलवरून तुम्ही आजचा आपला व्हिडिओ कुठचा आहे तो तुम्हाला माहितीच असेल. आजचा आपला व्हिडिओ आहे तो म्हणजे आपल्या बारशाचा. तर आज आपल्या वहिनींच्या भावाच्या मुलग्याचा बारसा आहे. आज नामकरण सोहळा आहे आज. तर तो दादा आहे, तो आपले सर्व व्हिडिओ बघतो. आणि जर का त्याच्या पुढ्यात गेलो आणि मी म्हटलं मी आज व्हिडिओ नाही बनवतोय, तर मग तो नाराज होईल. कारण का मी म्हणतो तुझ्या सर्व व्हिडिओ बघतो आणि तू माझीच व्हिडिओ म्हणजे माझ्या मुलाच्या बारशाची व्हिडिओ बनवलाच नाही म्हणून. तर आज बारसा आहे तो बेनगी गावामध्ये. कशेळी बेनगी गावामध्ये आहे. कशी ना आडिवरे बेनगी गावामध्ये. तर चला जास्त वेळ न घेता जाऊयात घरी. नजारा बघा पाठचा तुम्ही. त्यामुळे तुम्हाला दाखवतो. नुसत्या नारळी पोपळीच्या बागा. कलमांना मोर देखील आलेला आहे. कदाचित एसटी येते वाटतं. नाही, चला जाऊयात. बेनगी गावामध्ये जाताना दोन रस्ते जातात. एक आडिवरे मार्गी आणि एक फाटा येतो तो धारतळेच्या पाठी असतो. पाठीमागून आहे आतमध्ये. तो डायरेक्ट भालावली बेनगी आडिवऱ्याला परत भेटतो. तर आता आम्ही वरची गुरवाडीमध्ये मस्त जरा बॅकग्राऊंडचा नजारा भेटेल म्हणून मी थांबलो होतो. वरची गुरवाडीमध्ये आहे. त्यानंतर आता भालावी लागेल. भालावीनंतर मग पुढे काय लागेल काय माहीत नाही. चला जाऊयात. गेल्यावर तिकडे भेटूयात. तर काय, आता आम्ही आहे भालावलीमध्ये. आणि भालावलीचा एक सुपरस्टार रील स्टार तुम्हाला माहीतच असेल, यमकी म्हणजेच भावकीत नळ. आता तुम्हाला इथे साईडला दिसत असेल त्याचा फोटो वगैरे. कोणी कोणी याला ओळखतं ते नक्की कमेंट करून नक्की. जो आपल्या गावाकडच्या एक छान छान व्हिडिओ तुम्हाला दाखवत असतो आपल्या रील्समधून किंवा यूट्यूब चॅनलमधून. भावाला सलाम. भावाला लाईक करा, शेअर करा बस. ओढ लावते अशी दिवाला. अड्डा आहे जरा. ओढ लावते गावाकडची साध घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती मल्हारवारी मोतियान द्यावी धरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून मल्हारवारी मोतियान द्यावी धरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. संपला गाणं. वाडीमध्ये त्यांच्या आणि त्यांची वाडी आहे. थांबत दाखवतो. वाडी. चलो. माईक नाही म्हणा.
आजी आजी बाई मन ना पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रे जो कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रे जो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरचा रंग जसा झळकतो आरशाचा भिंगा जो बाळा जो जो रे जो जसा झळकतो आरशाचा भिंगा जो बाळा जो जो रे जो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री माया नोटा हरी कुंकुम साखर जो चौथ्या दिवशी जन्मला यमुना तळी जो बाळा जो यमुना तळी जो बाळा जो जो रे देवीला पोळा तान्या बाळाची दृष्ट गगना जो बाळा जो जो रे जो तान्या बाळाची दृष्ट गगना जो बाळा जो जो रे जो सहाव्या दिवशी कालीचा मारा राधा कृष्णाला झालं ते मारा चला यशोदा फुल्या घरा जो बाळा जो जो रे जो चला यशोदा फुल्या घरा जो बाळा जो जो रे जो सातव्या दिवशी सटवीचा महाल तेथे सोनेरी मंडप लाला यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोला जो बाळा जो जो रे जो यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोला जो बाळा जो जो रे जो आठव्या दिवशी आठवीचा फंद बाबूस घे बाबूस घे ना त्याला नंतर घे तू मग नंतर फोटो काढ आमच्या पिंडू पुढे ठेव तसंच राहू दे. म्हणजे आता बारसा वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही जेवणाची सू बघतो, जरा पेट पूजा बघतो काय होतंय का. टोप भरलेले आहेत. उपास मंडळी आमची आलेली आहे. उपास करी जाम भूक लागली जाम. काय जातं जेवतोय आता आम्ही. जेवण आलेलं आहे, जेवतो नंतर मग बघूया पुढे सुरू करूया व्हिडिओ. मंडळी आपल्या गावाकडे ना अशा प्रकारचे एक पूर्वीच्या काळी पाणी काढण्याचे एक साधन असायचं. बघा ही विहीर आहे आणि विहिरीतून हे पाणी काढण्याचे हे भांड आहे. ही अजून ही पद्धत आपल्या काही काही गावाकडे आहेत. आमच्याकडे नळाचं पाणी आणि इथे मग
ते गुरांना वगैरे काढून, इथे ह्या गुरांना काढून वगैरे इथे पाणी इथे ह्या टपकामध्ये ठेवतात, जेणेकरून इथली जी काही गुरं असतील ना त्यांना पाणी भेटावं मला. भारी. ए आजूबाजूला गुर आहे जी का आता चरून वगैरे येतील ना, ती येतं इथे येऊन पाणी पिणार. हे असं कुठं तुम्ही पाहिलात तर नक्की कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्याचं मला नाव नाही माहिती आहे, जरा सांगितलं तर जरा बरं होईल. कमेंटमध्ये सांगा. चला आईच आता बारसा वगैरे झालेला आहे आणि आता मस्त झोपलो होतो अर्धा एक तास. आणि आता आलो आहे त्यांच्या खाडी, बेनगीची जी काही खाडी आहे ना तिकडे फिरायला आलो. मला खाडी दाखवतो, नजारा. झोप आले अजून. आजूबाजूला नारळीच्या झाडे बघ, नारळीच्या माड बघा किती आहेत ते. नुसते माड आणि माड. यायचं आणि मस्त झोपायचं इथे आरामात. हा नारळ बिळ पडेल याची भीती. मला वाटतं भरती आलेली आहे वाटतं नदीला, खाडीला. ग मस्त नजारा नजारा. हा भरती नसली ना एकदम खाली जाते तिकडे. आणि ह्याच्या पलीकडे ना हरचे वगैरे गाव आहेत. हा लांजाचा इकडचं टोक येतं हरचे म्हणून. मासे खेकडे मोठ्या प्रमाणात भरपूर. हवा पण मस्त गारगार सुटले. असं वाटतं इथे झोपायचं. पाठीमागे बघाल ना भरपूर तुम्हाला अशी नारळाची झाडं दिसतील. इकडची खास म्हणजे फेणी. आता सगळ्यांना माहिती असेल फेणी म्हणजे काय ते. ज्याला माहिती आहे त्यांनी समजून जा. तर मित्रांनो अशा प्रकारे आजची आपली व्हिडिओ झालेली आहे. आता आम्ही जातोय घरी. आजचा आपला ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. टाटा बाय बाय. कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.